प्रभाग क्रमांक 24 मध्ये रस्ता काँक्रिटीकरण करण्याचा शुभारंभ मोठ्या थाटामाटात करण्यात आला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून व मंत्री दादा भुसे यांच्या सहकार्याने शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या प्रयत्नातून सद्गुरुनगर येथे रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे काम मंजूर करण्यात आले। या कामाचे भूमिपूजन प्रवीण बंटी तिदमे व परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्रिफळ वाढवून व कुदळ मारून करण्यात आले। यावेळी परिसरातील नागरिकांकडून शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी प्रभाग क्रमांक 24 मधील सद्गुरुनगर मधील तारा बंगलो ते भाविक बंगलो पर्यंतचा रस्ता अनेक वर्षांपासून खराब झालेला होता। यावेळी परिसरातील नागरिकांनी प्रवीण बंटी तिदमे यांच्याकडे या रस्त्या संदर्भात समस्या मांडली। यावेळी रस्त्याची पाहणी करून हा रस्ता लवकरात लवकर काँक्रिटीकरणाचे आश्वासन दिले होते। याच कामाचे काँक्रिटीकरणाचा शुभारंभ करण्यात आला। याबाबत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले। 24 मधील सद्गुरुनगर येथील गेल्या 15 ते 20 वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता। तसेच नाशिकमध्ये आपण बघू सगळीकडेच MNGL किंवा या बाकी यांनी कामामुळे सगळीकडे खोदकाम करून ठेवलं आहे। पण महापालिकेचा जो काही प्रशासकीय असताना जे काही प्रशासनाकडून जे काही अंकुश व्हायला पाहिजे होता तो अंकुश कुठला राहिला नाही। कारण गेल्या 3 वर्षापासून कुठलं इलेक्शन झालेलं नाही, सगळे नगरसेवक कोणी आता नाही। पण आपलं सध्या सत्ता असताना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व आपले पालकमंत्री माननीय दादासाहेब भुसे साहेब तसेच माजी खासदार हेमंत आप्पा या सगळ्यांच्या प्रयत्नातून मला चांगला असा निधी म्हणजे आपण बघू की पूर्ण प्रभाग जेवढे 31 आहेत ते 31 मध्ये फक्त प्रभाग 24 मध्येच कामं चालू आहे। बाकी कुठल्याही प्रभागात तुम्हाला काम चालू दिसणार नाही। कारण जे काही निधी आपल्याला आत्तापर्यंत मिळालेला आहे कमीत कमी 70 ते 80 कोटी रुपये निधी आपल्याला आत्तापर्यंत पूर्ण प्रभागात आपली कामं चालू आहे। तर मी तुम्हाला एवढंच सांगतो की सद्गुरुनगरवासियांचं जे काही इथलं पाण्याची समस्या आहे स्टॉर्म वॉटर लाईनची, तर त्याला कसा मार्ग काढता येईल हे काम चालू करताना तो सुद्धा प्रश्न आपण मार्गी लावू व त्यासाठी कसा निधी उपलब्ध करून देता येईल की समजा साईडपट्टीला पावसाळी गटार करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल का कॉन्क्रीट करून कसं करायचं ते मी कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांशी बोलून तो प्रश्न सुद्धा मार्गी लावतो। व अजून प्रभाग 24 मधले आपले भरपूरसे गोविंदनगर असतील, तिडकेनगर असेल, उंटवाडी असेल, कालिका पार्क असतील किंवा सद्गुरुनगरमधले बाकीच्या काही आपल्या कॉलनी रस्ते असतील ते सुद्धा आपण लवकरच काम चालू करणार आहोत। कारण MNGLने जेवढे खणलेले रस्ते तो कुठलाही रस्ता बाकी राहणार नाही, सगळे रस्ते एकदम सुसज्ज अद्ययावत असे केलेले राहतील अशी आपल्याला ग्वाही देतो। आज येथे सर्व ज्येष्ठ नागरिक, सर्व मित्रपरिवार, बालगोपाळ सर्वजण इथे उपस्थित झाले त्याबद्दल सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार मानतो। असेच प्रेम, असेच आशीर्वाद आपल्या सगळ्यांचे राहू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। प्रभागातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांच्या कार्याचे कौतुक केले। या परिसरामध्ये नाशिक शहर प्रमुख शिवसेना यांचे बंटी भाऊ तिदमे यांनी आपल्या सर्व नगरपालिकेच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जो काँक्रिटीकरण करण्याचा प्रकल्प हाती घेतलेला आहे तो बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता, तो आज पूर्ण करण्याच्या हेतूने या ठिकाणी उद्घाटन समारंभ झालेला आहे। आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर, सर्व मित्रपरिवार आणि शिवसेनेचे सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि मी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो तर हा प्रकल्प अत्यंत उत्तम आणि चांगल्या पद्धतीने व्हावा अशी मी आणि महत्त्वाचं वेळेत व्हावा अशी मी कॉन्ट्रॅक्टरांनाही विनंती करतो आणि परमेश्वरांना त्यांना शक्ती देण्याचं शुभेच्छा द्याव्यात असं मी सर्वांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। नगरसेवक कसा असावा तर बंटी भाऊ सारखा। गेल्या अनेक वर्षापासून आमच्या 24 प्रभागात अनेक रखडलेले कामं बंटी भाऊंनी जो धडाका लावला आहे कामांचा, आणि या सद्गुरुनगरचा जो आमचा रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काजळ्यांना विनंती करायचो की तुम्ही बंटी भाऊंना सांगा आणि पटापट या रस्त्याचं काम करा। आणि आमच्या विनंतीला मान देऊन बंटी भाऊंनी या रस्त्याचं काम सुरू केलं आहे। आता पुढच्या आमच्या बिल्डिंग समोरून पण तो रस्ता ते लवकरात लवकर करतील आणि बंटी भाऊंना मी शुभेच्छा देतो की इथून पुढे तुम्ही असंच धडाधडीचं काम करत राहा आणि या नाशिक महानगरपालिकेचे महापौर व्हा हीच आमची इच्छा। माजी नगरसेवक प्रवीण तथा बंटी तिदमे यांच्या प्रयत्नाने शासनाकडून सतत पाठपुरावा करून महानगरपालिकेकडे पाठपुरावा करून सद्गुरुनगर रहिवाशांचे जो ज्वलंत प्रश्न होता रस्त्याचा तो रस्ता त्यांनी मार्गी लावलेला आहे
आज त्यांच्या हस्ते आणि सर्व ज्येष्ठ नागरिक आणि सद्गुरुनगरमधील रहिवाशांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ या ठिकाणी आज झालेला आहे. त्याचं नारळ फोडलेलं आहे. माझी विनंती अधिकाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आणि कॉन्ट्रॅक्टरला एकच राहील, जलद गतीने हे काम करावं. आणि तिथेही बघा कशी प्रॉब्लेम येतात, अडचणीच्या. भविष्यामध्ये शुभेच्छा देतो. अशा रीतीने सगळं लोकांची कामं, लोकांच्या समस्या शासन दरबारी मांडून आपण सोडवण्याचा गेल्या 4-5 वर्षापासून खूप हिरिरीने प्रयत्न करत आहात आणि ते आता आपल्याला यशही आलं. कारण शासनही तुमचं आहे, महानगरपालिकाही तुमची होणार आहे आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. नजीकच्या काळात आपण या महानगरपालिकेच्या महापौर पदावर यावं, म्हणजे आम्हाला म्हणता येईल की बंटीदादाने हे काम केलेलं आहे. आणि आता तर आमचं सगळ्या प्रभाग क्रमांक 24मधल्या सर्व विकासाची कामं चांगल्या रीतीने होतील अशी अपेक्षा करतो. आपल्याला शुभेच्छा देतो. परमेश्वर आपल्याला दीर्घ आयुष्य, चांगलं आरोग्य, लोकांच्या सेवेसाठी देवो ही सदिच्छा आणि परमेश्वराला प्रार्थना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय. यावेळी परिसरातील आस्करराव मेध, अमोल जाधव, राजेंद्र पाटील, ऋषिकेश मराठे, योगेश सांगोरके, निलेश इंगळे, खेडकर, दशरथाप्पा, देवरे काका, विठ्ठल, राजेंद्र पाटील, ॲडव्होकेट गायकवाड गुजराल, सुमितलाल करण, संजय मेन तसेच प्रभागातील ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, नवीन नाशिक.